रोज एकाच पद्धतीची डाळ बनवण्यापेक्षा कधीतरी आपण अशी वेगळी डाळ बनवली तर तोंडाला चवसुद्धा येते आणि एखादी दुसरी भाजी करण्याची सुद्धा आपल्याला गरज पडत नाही. तर इथे मी एक जुडी पालक स्वच्छ धुवून साफ करून घेतला आहे आणि आपण आता बारीक कापून घ्यायचा आहे. आणि एका भांड्यामध्ये मी एक वाटी डाळ घेतलेली आहे. डाळ घेतली आहे, यामध्ये निम्मी मुगाची आणि निम्मी तुरीची डाळ आहे. मुगाची डाळ थोडी गरम करून नेहमी मी असे वरणासाठी डाळ तयार करून ठेवते, निम्मी मुगाची आणि निम्मी तुरीची. तर ती एक वाटी घेऊन मी स्वच्छ धुवून 4-5 शिट्ट्या करून कुकरला घेतली आहे. आणि शिजल्यानंतर त्याला आपण रवीने हटायची नाही, त्या चमच्याने जराशी घोटून ठेवून द्यायची आहे. कढईमध्ये 1 चमचा मी तेल घालून घेतलेलं आहे, तुम्ही तूपसुद्धा घालू शकता. त्यामध्ये मोहरी, जिरं, ठेचलेलं लसूण घातलेलं आहे. तुम्ही जर लसूण श्रावण महिन्यात खात नसाल तर स्किप केला तरीसुद्धा चालेल. 3-4 मिरच्यांचे बारीक तुकडे करून आणि कढीपत्ता टाकून ही फोडणी करून घेतली आहे. लसूण, मोहरी, जिरं, कढीपत्ता, मिरचीचे तुकडे टाकून आपण ही फोडणी छान परतून घ्यायची आहे. एक कांदा बारीक कापून त्यामध्ये मी टाकला आहे. आपण कांदा पण छान परतून घ्यायचा आहे. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कांदा आणि लसूण खात नसाल तर दोन्ही स्किप केलं तरी चालेल. मोहरी, जिरं, कढीपत्ता, मिरच्या टाकून तुम्ही ही फोडणी करू शकता. हळद, हिंग टाकून घेतला आहे. कांदा छान परतला की मग त्यामध्ये आपण एक टोमॅटो बारीक कापून टाकला आहे, तो छान परतून घ्यायचा आहे. कांदा लसूण न टाकता मोहरी, जिरे, कढीपत्ता, मिरचीची फोडणी करून तुम्ही टोमॅटो परतून घेऊ शकता. टोमॅटो मात्र छान परतून घ्यायचा आहे. टोमॅटो एकदम छान मऊ झाला की आपण कापून घेतलेला पालक आहे तो याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. पालक थोडासा मऊ होऊन द्यायचा आहे. पालक लगेच गळतो, पाणी सुटतं, त्यामुळे या फोडणीमध्ये पालक छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. याच पद्धतीने तुम्ही मेथीची डाळसुद्धा बनवू शकता. कधीतरी अशा भाज्या टाकून डाळ केली की चवसुद्धा छान लागते आणि एखाद दुसरी भाजी आपली कमी असेल तरीसुद्धा जेवण आपलं व्यवस्थित भातासोबत चपातीसोबत आपण खाऊ शकतो. यामध्ये मी चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा गूळ टाकून घेतलेला आहे. गूळ नसेल टाकायचा तर तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता. अगदी 1-2 मिनिट आपण मंद गॅसवर ह्याला वाफ काढायची आहे. पालकला खूप पाणी सुटतं, त्यामध्ये तो छान शिजला जातो. पालक लगेच मऊसुद्धा होतो. आपण शिजवून घेतलेली डाळ मी टाकली आहे, त्याला खूप हटलं नाही आहे. चमच्याने थोडंसं मऊ करून ती फोडणीमध्ये घातली आहे. साईडला मी 1 ग्लास पाणीसुद्धा गरम केलेलं आहे. फोडणीमध्ये पालकमध्ये डाळ छान मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला किती दाटसर हवं आहे त्या प्रमाणात आपण पाणी टाकून घ्यायचं आहे. आपल्याला एक 5-7 मिनिटं ही डाळ शिजवूनसुद्धा घ्यायची आहे, म्हणजे पालक छान डाळीमध्ये मिक्स होतो आणि चवीलासुद्धा छान लागतो. पालक खूप बारीकसुद्धा नाही कापायचा आहे, थोडासा मीडियम असाच ठेवायचा आहे, म्हणजे त्याला दाटसरपणासुद्धा छान येतो. 5 ते 7 मिनिटं मी झाकण ठेवून डाळ छान शिजवून घेतली आहे. साईडला माझी लाल भोपळ्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे. नेहमी रोजच्या मसाल्याच्या भाज्या, कडधान्याच्या भाज्या हे खाऊनसुद्धा कंटाळा येतो. शिवाय पावसाळी वातावरण आहे तर लाल भोपळा वगैरे पचायला हलकं असतं, त्यामुळे अशा पद्धतीने भाज्या आपण मध्ये मध्ये केल्या पाहिजेत. लाल भोपळ्याची भाजी, पालकची डाळ आणि आपलं जेवण तयार आहे. सॅलड ठेवलं आहे. या पद्धतीने तुम्हीसुद्धा डाळ बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा. कधीतरी अशा पद्धतीने मेथी किंवा पालक टाकून डाळ बनवून पहा. श्रावण महिन्यामध्ये कांदा, लसूण, मसाला न वापरता अशा पद्धतीने आपण डाळ बनवू शकतो. धन्यवाद.